शेतकरी बांधवांनो, आता हे रोप लाग आणि इथं जर आपण बघितलं तर इतर ह्याच्या तुलनेत ह्याची जी काही झालेली वाढ आहे आणि ह्या बेट्याची जर झालेली वाढ आहे तर ते कमी आहे. इकडे एकदम ग्रीनरी आहे, इकडे एकदम ग्रीनरी आहे, पण ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर आता हळूहळू हे जे निरीक्षण आहेत तर हे पिवळसरपणा दाखवले का नाही, हे सगळे हे पिवळसरपणा दाखवले का नाही, हे जर बघितलं आपण तर क्लोरॅटिक ॲपियरन्स जो आहे तो अशा पद्धतीनं येत आहे. तर ही जी आहे ही गवताळ वाढ रोगाचा हा बेट आहे. तर हे असे बेट ठेवू नका. या ठिकाणी जे आहे ते तुटाळ जे आहे ते भरून घ्या आणि हे बेट मात्र जे आहे ते पूर्णपणे मुळासकट उपटून जे आहे ते तुम्ही त्या ठिकाणी ते जाळून टाका. अशी किती बेट आहेत आपल्या शेतामध्ये? 3च आहेत फक्त. 3 बेट आहेत पूर्ण शेतामध्ये. तर हे असं ठेवायचं नाही, याला सरसकट काय करायचं जे आहे ते आहे बुडातून अशा उपटायला पद्धतीने येते, सहज बुडातून उपटायला जे आहे ते असं उपटून घ्या आणि या ठिकाणी जे आहे ते दुसऱ्या ह्याची जी आहे ते हे करा. ते गवताळ वाढ जर आपण अशीच ठेवली तर आता युनाकलम जो आहे तो आपल्या पूर्ण शेतात जातो आणि आपलं आर्थिक नुकसान जे आहे ते त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होण्याची शक्यता असते. आणि हे असं इस्तता कुठं टाकू नका, ते नंतर शेताच्या लांब नेऊन जे आहे ते जाळून टाका. करा close.